हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त चमचमीत अशी मटन दम बिर्याणी। याला तुम्ही सावजी मटन दम बिर्याणी असंही म्हणू शकता, कारण याला मी आज एक सावजी टच देणार आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही सावजीच्याच घरातून बिर्याणीची रेसिपी बघणार आहात, त्यामुळे तुम्ही याला सावजी मटन दम बिर्याणी असं नक्कीच म्हणू शकता। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 750 ग्राम मटन घेतलेलं आहे। मटन 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला मॅरिनेट करायचंय, तर त्यासाठी सर्वात आधी मी यात घालणार आहे 2 चमचे तिखट, तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, त्यानंतर जिरे पावडर अर्धा चमचा आणि बिर्याणी मसाला मी पाऊण चमचा घातलेला आहे। आणि आता इथे येणार आहे सावजीचा टच, आणि तो सावजीचा टच आहे सावजी काळा मसाला। तुम्ही आजपर्यंत बिर्याणीच्या बऱ्याच रेसिपीज बघितल्या असेल, पण बिर्याणीमध्ये काळा मसाला घातल्याचं कधीच बघितलं नसेल, पण मी काळा मसाला घातलेला आहे आणि याच्याने खरंच खूप छान चव येते। तर आता मी 1 कप दही घातलेलं आहे। 2 चमचे इथे आपल्याला अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची आहे। 4-5 मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे। त्यानंतर पुदिन्याची पानं, कोथिंबीर घालायची आहे थोडीशी, आणि थोडासा कांदा उभा चिरलेला, आणि त्यानंतर हे खडे मसाले घेतले मी यात 2 कलमीचे तुकडे, 2 छोटी वेलची, 2 मोठी वेलची आणि 4 लवंग। तर हे घालून घेतलं। त्यानंतर आता आपल्याला यात घालायचं आहे 1 लिंबाचा रस घालायचा आहे आणि 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि 1 चमचा साजूक तूपही घालून घ्यायचं आहे यातच, आणि आता घालायचंय चवीनुसार मीठ। तर मी इथे 2 चमचे मीठ घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला। आता हे छान मसाल्यांमध्ये आपल्याला हे मटन मिक्स करून घ्यायचं आहे। मटनला सर्व मसाले छान लागलेले असले पाहिजे। तर अशा प्रकारे मी छान मिक्स करून घेते मसाल्यामध्ये, आणि हे आपल्याला कमीत कमी 2 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 1 तास ठेवलात तरीही चालेल, आणि तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही रात्रभर याला फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी करायला घेऊ शकता। तर आता हे मिक्स करून झालेलं आहे। याला मी आता 2 तासासाठी साईडला ठेवणार आहे, आणि इकडे एका कढईमध्ये मी 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। इथे आता आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे। तर मी इथे 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, आणि इथे मी हा कांदा 4 मीडियम साईजचे कांदे घेतलेले होते, उभे चिरून घेतलेले आहे। मगाशी मी मॅरिनेशन मध्ये यातलाच थोडासा कांदा घातलेला आहे। तर आता तेल गरम झालेलं आहे। तेलामध्ये आता आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे, आणि हा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचा आहे। इथे आपल्याला सुरुवातीला कांदा मोठ्या फ्लेमवरच तळायचा आहे, आणि मग तो होत आला की शेवटी स्लो फ्लेम करायची आहे। तर आता इथे कांदा तळून होत आहे, तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया। तर इथे मी अर्धा किलो बासमती राईस घेतलेला आहे, 2.25 ग्लास आहे हा। तुम्ही इथे 2.5-3 ग्लासही राईस घेऊ शकता जर तुम्हाला जास्त राईस हवा असेल तर। आणि आता याला आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे। तर इथे मी याला भिजत ठेवलेला आहे। आता इकडे आपला कांदा तळून होत आलेला आहे, कांद्याचा रंग बदललेला आहे। इथे आपल्याला गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे। आता इथे कांद्याला छान डार्क ब्राऊन रंग आलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता वेळ न घालवता आपल्याला कांदा लगेच काढून घ्यायचा आहे। तर याला आपल्याला तेल निथळून काढून घ्यायचं आहे। तर आता याला आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ, आणि याला प्लेट मध्ये थोडं पसरवून ठेवू, म्हणजे हा कांदा अजूनही जास्त कुरकुरीत होईल। तर इथे आपला हा बरिस्ताही तयार झालेला आहे। आता इथे मटन 2 तास मॅरिनेट झालेलं आहे। आता काय करायचं, आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला बिर्याणी बनवायची आहे त्याच्यामध्ये हे मटन आपल्याला ओतून घ्यायचं आहे, आणि आता हे पातेलं आपल्याला गॅसवर ठेवून गॅस ऑन करायचा आहे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2-3 टेबलस्पून तेल घालायचं आहे। तर हे तेच तेल मी घालते आहे ज्याच्यामध्ये कांदा तळून घेतलेला होता। आता तेल घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हा
तळलेला कांदा घालायचा आहे, तर कांदा आपल्याला थोडा क्रश करून घालायचा आहे। यातला थोडासा कांदा मी गार्निशिंग साठी ठेवणार आहे। इथे आपल्याला मटण 80% शिजवून घ्यायचं आहे आणि 80% शिजण्यासाठी आपल्याला अर्धा तास आरामात लागतो। तर आता इथे याला छान उकळी आलेली आहे आणि आता गॅसचा फ्लेम आपल्याला स्लो करायचा आहे आणि झाकण घालून शिजू द्यायचं आहे। आता इकडे मी केशरचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे। आता आपल्याला बिर्याणी राईस बनवायचं आहे। त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी 4-4.5 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे आणि हे खडे मसाले घेतले आहेत। याच्यामध्ये जावित्री, ब्लॅक पेपर, छोटी वेलची, शहाजिरा, मोठी वेलची, तमालपत्र, लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे। तर इकडे आता पाण्याला उकळी आलेली आहे, तर आपल्याला हे खडे मसाले याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला यात घालायचं आहे थोडासा पुदिना आणि कोथिंबीर घालून घ्यायचा आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा लिंबाचा रस आणि ही लिंबाची सालही मी यातच घालणार आहे। याच्यामुळे राईस छान पांढरा शुभ्र होतो आणि मोकळा पण होतो। आता यात घालायचं आहे आपल्याला मीठ। मी 3 चमचे मीठ घातलेलं आहे। मीठ इथे आपल्याला थोडं जास्तच घालायचं आहे। तर इथे आता आपल्याला घालून घ्यायचं आहे अर्धा तास भिजवलेला राईस आणि हा राईस आता मी पाण्यातून काढून घेतलेला आहे आणि संपूर्ण राईस आपल्याला याच्यामध्ये आता घालून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला हा राईस 80% कुक करायचा आहे आणि हे आता आपल्याला हाय फ्लेम वरच करायचं आहे। आता ही लिंबाची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि 80% शिजायला आपल्याला 6 ते 7 मिनिट आरामात लागतात। 5 मिनिटांनंतर याला सतत चेक करायचं आणि तुम्ही बघू शकता आता इथे हा 80% कुक झालेला आहे। मी चेक केलेला आहे। 20% शिजायचा बाकी आहे। तर आता आपल्याला हे पाणी स्ट्रेन करायचं आहे। तर एक्सेस वॉटर जितकं पण आहे तितकं आपण काढून घेऊया। तर इथे हा आपला बिर्याणी राईस तयार झालेला आहे। आता बिर्याणीला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी हा एक कोळसा घेतलेला आहे। याला छान गरम करून घ्यायचं आहे आणि आता इकडे आपलं मटणही 80% कुक झालेलं आहे। तर 80% कुक व्हायला मला अर्धा पाऊण तास लागलेला आहे। आता याच्यावर आपल्याला लेअरिंग करायची आहे। तर अर्धा बिर्याणी राईस मी आता घालून घेणार आहे याच्यावर आणि आता याच्यावर थोडीशी गार्निशिंग करायची आहे। तळलेला कांदा घालायचा आहे, कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालायची आहे। त्यानंतर हे मी मटणाचे पीसेस काढून ठेवलेले होते ते पण याच्यावर घालून घ्यायचे। तुम्हाला नसेल काढायचे तरी चालेल। तर आता याला छान पसरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता उरलेला राईस आपल्याला याच्यावर घालून घ्यायचा आहे। तर हा राईस घालून घ्यायचा आहे आणि परत याच्यावर आपल्याला गार्निशिंग करायची आहे। तर कोथिंबीर घालून घ्यायची आहे, तळलेला कांदा घालून घ्यायचा आहे, तेलही घालून घ्यायचं आहे 1-2 टेबलस्पून आणि 1 चमचा आपल्याला साजूक तूपही घालायचं आहे याच्यावर। केशरचं पाणीही घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यावर। या केशरच्या पाण्यामध्ये मी थोडा कलरही घातलेला होता। आता अशा पद्धतीचे थोडे होल करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे बिर्याणी ड्राय होत नाही आणि बिर्याणीला रंगही छान येतो। तर अशा प्रकारे आपल्याला हे केशरचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता हा जो कोळसा मी गरम करून घेतलेला होता याच्यावर थोडंसं तूप घालायचं आहे आणि लगेच ही वाटी आपल्याला या बिर्याणीच्या मधोमध ठेवून द्यायची आहे आणि लगेच याला झाकण लावून घ्यायचं आहे। आता इथे जर तुमचं झाकण अगदी परफेक्ट नसेल, वाफ जात असेल तर तुम्ही इथे फॉइल पेपर लावू शकता, पण माझं झाकण अगदी परफेक्ट आहे, वाफ जात नाहीये म्हणून मी फॉइल पेपर वगैरे काहीही लावलेला नाहीये। तर आता याला आपल्याला दमवर 15 मिनिट शिजू द्यायचं आहे आणि मी खाली तवा ठेवलेला आहे कारण माझं पातेलं थोडं पातळ आहे। तर आता इथे 15 मिनिट झालेले आहेत आणि 15 मिनिटानंतर 10 मिनिट मी तसंच त्याला झाकून ठेवलेलं होतं। तर इथे आपली बिर्याणी तयार आहे। तर आता आपण चेक करून बघू की बिर्याणी कशी झालेली आहे। तर बिर्याणी एकदम छान झालेली आहे, अजिबात ड्राय झालेली नाहीये, ज्युसी झालेली आहे। तुम्ही बघू शकता याचा एक एक दाना सेपरेट आहे। तर अशीच बिर्याणी आपल्याला हवी आहे। तर आता याला आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया।
मटनचे पीसेसही एकदम परफेक्ट शिजलेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता एकदम इझिली तुटत आहे। असंच आपल्याला हवं आहे आणि याची चवही एकदम अप्रतिम अशी झालेली आहे। तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करत रहा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय, धन्यवाद।